गुजरातमधील गीर जंगलातली ही कहाणी आहे. या जंगलातील सर्व प्राणी मिळून मिसळून मजेत राहतात. एक दिवस शेर सिंग आपल्या दरबारात बसलेला असतो तेव्हा बल्लू माकड एका मानव बाहुलीला घेऊन येतो. महाराजांचा विजय असो. महाराज, ही मुलगी रस्ता भटकलेली आहे आणि चुकून आपल्या जंगलात आलेली आहे. आता सांगा काय करायचं आहे. ही आपली पाहुणी आहे. हिला सुरक्षित आपल्या घरापर्यंत पोहोचवा. महाराज, हिच्या घराचा पत्ता कसा शोधायचा? ही तर गुंगी आहे. काय? ही गुंगी आहे? तर मग हिच्या घराचा पत्ता शोधणं कठीण होऊन जाईल. एक काम करूया, हिला 2-4 दिवस आपल्याकडे ठेवून हिचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करूया की ही मुलगी गावातली आहे की शहरातली, हिंदू आहे की मुसलमान, आणि मग अंदाजा लावून आपण हिला हिच्या घरी पोहोचूया. शेर सिंगचे म्हणणे सर्वांना आवडले. आता सर्व मिळून बाहुलीचे लक्ष ठेवू लागले. कोणी तिला खाऊ घालायचे तर कोणी तिच्याशी खेळायचे. महाराज, या मुलीला आपलं नाव पत्ता काहीच माहिती नाहीये. पत्ता तर आपण शोधूनच घेऊ, पण राहिला प्रश्न नावाचा, तर कृपा करून तुम्ही हिचं नामकरण करून द्या ना. हा, तर आजपासून आपण हिला मुन्नी या नावाने आवाज देऊ. वा महाराज, तुम्ही तर माझ्या तोंडातलं नाव हिसकावून घेतलं. मी पण तुम्हाला हेच नाव सांगणार होतो. मुन्नी किती गोड नाव आहे, हो ना? हो, उद्या शनिवार आहे. उद्या आपण मुन्नीला सोबत घेऊन जाऊया बजरंगबलीच्या मंदिरात डोकं टेकवायला. ठीक आहे? ठीक आहे महाराज. महाराज, तुम्ही बजरंगबलीचे खूप मोठे भक्त आहात, म्हणूनच तुम्हाला सर्वजण बजरंगी भाईजान म्हणून हाक मारतात. हो. तर बजरंगी भाईजान, तुम्ही माझी एक विनंती ऐकाल? बोल बल्लू. आज माझा वाढदिवस आहे, तर काय मुन्नीला घेऊन तुम्ही माझ्या पार्टीमध्ये येणार? हो, आम्ही नक्की येणार. बल्लू माकडाच्या बर्थडे पार्टीमध्ये जंगलातले सर्व प्राणी आले आहेत. बल्लूने सर्व प्राण्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आहे. जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी शाकाहारी, आणि जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्यासाठी चिकन, मटण आणि मासळीची व्यवस्था केली आहे. पार्टी चालू असते तेव्हा शेरखान मुन्नीला घेऊन येतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा बल्लू. धन्यवाद महाराज. महाराज, एक आणखी विनंती आहे. मला वाटतं की मुन्नीने आज माझ्यासोबत जेवण करावं. तोपर्यंत तुम्ही तुमचं जेवण करा. शेरखानच्या ताटात मांसाहारी जेवण वाढले जाते आणि माकडाच्या ताटात फळे, कंद, मुळे, शाकाहारी जेवण वाढले जाते. शाकाहारी बघून मुन्नी जेवत नाही. खा मुन्नी, खूप छान जेवण आहे. मुन्नीला शाकाहारी आवडत नाही. तेव्हा ती शेरसिंगच्या ताटात बघते व ते मांसाहारी जेवण बघून मुन्नी शेरसिंगच्या जवळ जेवायला जाते आणि ताटातून चिकन लेग पीस उचलून खाऊ लागते. हे बघून बल्लू विचार करतो, मुन्नीने नॉनव्हेज जेवण केलं. याचा अर्थ मुन्नी मांसाहारी आहे. महाराज, तुम्ही काही नोटीस केलं? हो, हेच की मुन्नी कोणत्या तरी मांसाहारी कुटुंबातली मुलगी आहे. जंगलातील सर्व प्राणी मुन्नीचे खाणे, पिणे आणि राहणीमान नोटीस करतात व तिच्या बाबतीत जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या दिवशी शेर सिंग व बल्लू मुन्नीला घेऊन बजरंगबलीच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. हे बजरंगबली, या मुलीवर कृपा करा आणि या मुलीच्या घराचा पत्ता शोधायला आमची मदत करा. मुन्नी बाळा, देवाच्या पायावर आपलं डोकं टेकव. देवाची जर कृपा झाली ना, तर खूपच लवकर तू तुझ्या घरी पोहोचून जाशील. मुन्नी देवाला बघत राहते पण नमस्कार करीत नाही. बाळा, हात जोडून डोकं टेकव. काही वेळ विचार करून मुन्नी डोकं हलवून इशाऱ्याने नमस्कार करायला नाही म्हणते. मुन्नीने डोकं टेकवायला नाही म्हटलेलं आहे. याचा अर्थ हा की ही सनातन धर्मातली मुलगी नाहीये. तर मग ही कोण असू शकतं? बल्लू, काय तू पण तोच विचार करतोय जो मी विचार करतोय? हो महाराज, मुन्नीने डोकं नाही टेकवलं. ही कदाचित दुसऱ्या धर्मातली तर नाही. हिच्या धर्माचा शोध लावण्याचा एक उपाय आहे माझ्याकडे. दुसऱ्या दिवशी शेरसिंग वेगवेगळ्या धर्माच्या ध्वजा व प्रतीक चिन्ह घेऊन येतो. मुन्नी, काय तुला हे माहिती आहे हे काय आहे? मुन्नी डोकं हलवून नाही म्हणते. मग शेरसिंग ख्रिश्चनचा क्रॉस दाखवून विचारतो, मुली, या हॉली क्रॉसला तू ओळखते का? मुन्नी मान हलवून नाही म्हणते. मग शेरसिंग तिरंगा झेंडा दाखवून विचारतो, बाळा, याला तर तू ओळखतच असशील ना? हा आपला तिरंगा आहे, याला सलाम कर. यावेळी सुद्धा मुन्नी मान हलवून नाही म्हणते.
महाराज, ही तर तिरंग्याला सुद्धा ओळखत नाही. कदाचित ही फॉरेन मधून तर नाही आली. नाही, ही आपल्या भारतीयांसारखीच दिसते आहे. ही इंडियनच आहे. एकीकडे शेरसिंग मुन्नीची ओळख करण्यासाठी मेहनत करीत असतो, दुसरीकडे टीव्ही मध्ये भारत व पाकिस्तानची मॅच चालू असते. बुमराचा पुढचा बॉल डाव्या हाताने ओव्हर द विकेट. पाकिस्तानचा नावाजलेला फलंदाज बाबर आझम खेळण्यासाठी तयार आहे आणि बुमराच्या यॉर्करला त्याने लॉंग ऑफच्या दिशेने मारलं 6 रनसाठी. पाकिस्तानी क्रिकेटरने 6 मारल्यावर पाकिस्तानी क्रिकेट प्रेमी आपला राष्ट्रध्वज हवेत हलवून आनंद व्यक्त करीत असतात. तेव्हा मुन्नी आपल्या देशाचा राष्ट्रध्वज बघून त्याला सलाम करते. तेव्हा हे बघून सर्व प्राणी विचारात पडतात. बल्लू, जरा बघ मुन्नी काय करते आहे. महाराज, ही पाकिस्तानी झेंड्याला सलाम करते आहे. कदाचित ही पाकिस्तानी तर नाहीये. ही कुठची पण असू द्या, आपण हिंदुस्थानी आहोत हे आपण कधीच विसरायला नको. ही जी कोणी आहे, आपण हिला हिच्या देशापर्यंत नक्की पोहोचूया. मुन्नी ही शेवटी भारताची आहे की पाकिस्तानची हे निश्चित करण्यासाठी शेरसिंग तिला एक वेळ परत तिरंगा दाखवतो. मुन्नी, हा आमचा तिरंगा आहे. काय तू याला ओळखते? यावेळी सुद्धा मुन्नी चूप राहते. मग शेरसिंग तिला पाकिस्तानी झेंडा दाखवून विचारतो, हे बघ, तू या झेंड्याला ओळखते का बाळा? पाकिस्तानी झेंडा बघून मुन्नी खुश होते व झेंड्याला सलाम करते. महाराज, मुन्नी पाकिस्तानी आहे, यात कोणताच संशय नाहीये. हो, आणि आपण हिंदुस्थानी आहोत यातही कोणता संशय नाही. या छोट्याशा जीवाला याच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः पाकिस्तानात जाईल. पण महाराज, यात तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. संकटाशी खेळण्याचा तर शेर सिंगला शौक आहे. मुन्नीला सोडायला मी उद्याच पाकिस्तानात जाईल. पण महाराज, पाकिस्तानात जायला तर पासपोर्ट आणि विजा पाहिजे ना. पासपोर्ट माझ्याकडे नाहीये आणि विजाची मला गरजच नाहीये. सिंह जंगलात असो की शहरात, सिंह सिंहच असतो. मी रेगिस्तानच्या रस्त्याने पाकिस्तानात जाईल. मी पण तुमच्या सोबत पाकिस्तानात जाईल महाराज. दुसऱ्या दिवशी मुन्नीला घेऊन शेरसिंग व बल्लू माकड रेगिस्तानच्या रस्त्याने पाकिस्तानच्या सरहद्दीवर पोहोचतात. तिथे पाकिस्तानी सैनिक पहारा देत असतात. मोमेन खान, आपलं जगणं पण काही जगणं आहे. दिवस रात्र ड्युटी करा. आपल्या मनोरंजनासाठी बॉर्डरच्या धूळ आणि मातीशिवाय दुसरं काहीच नाहीये. बल्लू, तू यांचं मनोरंजन कर आणि आम्ही दोघं यांना चकमा देऊन पाकिस्तानात शिरून जातो. बल्लू माकड पाकिस्तानी आर्मीचे उड्या मारून त्यांचे मनोरंजन करतो. त्यावेळी शेरसिंग मुन्नीला घेऊन पाकिस्तानच्या सीमेत घुसतो. मग बल्लू पण चकमा देऊन शेरसिंगच्या जवळ पोहोचतो. अरे, तो माकड कुठे गेला? मला असं वाटते तो आपल्याला चकमा देऊन आपल्या देशाच्या आतमध्ये शिरला आहे. मी तर कधीपासून तुम्हाला भुंकून भुंकून सांगत होतो, पण तुम्ही आहे की माकडाला बघतच होते. तो माकड तुम्हाला डान्स दाखवून मूर्ख बनवून गेला. जेव्हा तुम्ही त्या माकडाचा डान्स बघत होते तेव्हा एक भारतीय सिंह एका लहान मुलीला घेऊन या बॉर्डरच्या खालून शिरून आतमध्ये गेला. कुत्र्याचे बोलणे ऐकून आर्मी आपल्या मेजरला वायरलेस मेसेज पाठवतो. सलाम जनाब, खबर मिळाली आहे की एक भारतीय सिंह एका लहान मुलीला घेऊन आपल्या देशात शिरला आहे. त्याची एवढी हिंमत की तो बॉर्डरला क्रॉस करून आपल्या देशाच्या आतमध्ये शिरला आहे. पण काही प्रश्न नाही, तो आला आहे 4 पायांवर, पण जाईल कोणाच्या तरी खांद्यावर. प्रत्येक जागी तुम्ही कळवून द्या, तो जिवंत वापस नाही गेला पाहिजे. हुकुमरांचा हुक्म मिळाल्यावर फरीद खान मुल्कमध्ये सर्व ठिकाणी संदेश पाठवतो. सावधान होऊन जा, एक भारतीय सिंह एका लहानशा मुलीला घेऊन आपल्या देशाच्या सीमेत शिरला आहे. होऊ शकते की तो आतंकवादी असेल. त्याचं पकडलं जाणं खूप आवश्यक आहे. म्हणूनच जो ज्याला पाहिल लवकरच जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा. दुसरीकडे बल्लू माकड पण शेरसिंग व मुन्नी सोबत पाकिस्तानच्या सीमेत घुसला आहे. महाराज, आता काय करू आपण? करायचं काय? आता जे पण करेल ते माझे बजरंगबली करतील. महाराज, तुम्ही तर बजरंगबलीचे परमभक्त आहात. आजपासून मी तुम्हाला महाराज नाही म्हणणार, बजरंगी भाईजान म्हणणार. मग तिघेही पोलिसांच्या नजरेतून वाचत लाहोरच्या बस डेपोत पोहोचतात. मुन्नी, ते बघ, प्रत्येक ठिकाणी जाण्याची बस इथे आहे. तू प्रत्येक बसवरचं बोर्ड वाच आणि तुझ्या गावाला जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसून जा बेटा. मुन्नीला वाचता येत नव्हते म्हणून ती चूप असते. बजरंगी भाईजान, असं वाटतं की हिला वाचता येत नाहीये. जर आपण हिला काही जागेंचे फोटो दाखवले तर कसं राहील?
तू एकदम ठीक सांगितलं आहे बल्लू. मुन्नीला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा हाच एक रस्ता आहे. मग बल्लू पाकिस्तानच्या टुरिझमच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या फिरण्यासारख्या सर्व जागांचे फोटो घेऊन वापस मुन्नीजवळ परत येतो. मुन्नी बाळा, या फोटोंकडे बघ आणि तुझ्या गावाला ओळखण्याचा प्रयत्न कर बरं. मुन्नी परत परत सर्व फोटो बघते, पण तिला कुठलाही फोटो आपल्या गावचा दिसत नाही. मग ती इशाराने नाही सांगते. मुन्नी, यातली कोणतीही बस तुझ्या गावाकडे जाणारी नाहीये? मुन्नी इशाऱ्याने नाही म्हणते. हे बघून बजरंगी भाईजान मायूस होतो. तेव्हा एक रिटायर्ड मेजर त्या तिघांना तिथे बघतो. अरे, हे तर तेच घुसखोर आहेत जे गैरकानूनी आमच्या देशात घुसून आलेले आहेत. आणि मग मेजर रिव्हॉल्वर ताणून बजरंगी भाईजानला म्हणतो, इंडियन टेररिस्ट, यू आर अंडर अरेस्ट. तिघांना अरेस्ट करून मेजर आर्मी हेडक्वार्टर्सकडे जात असतो. तेव्हा त्याची गाडी रस्त्यामध्ये खराब होते. ओ शिट, गाडीला पण आताच खराब व्हायचं होतं. मग मेजर मदतीसाठी कोणाला तरी फोन करतो, पण नेटवर्क नसल्यामुळे तो कॉल करू शकत नाही. तेव्हा बल्लू त्याला म्हणतो, सर, कॅन आय हेल्प यू? मी तुमच्या गाडीला ठीक करू शकतो. अरे बुद्धीने पागल झालायस का? मी तुम्हा लोकांना आर्मीच्या हवाले करायला जातो आहे आणि तू आहे की माझी मदत करायची गोष्ट करतो आहे? तुम्ही आनंदाने आम्हाला पोलिसांच्या हवाले करू शकता. जर आम्ही आतंकवादी असलो तर? काय अर्थ? ही गोष्ट खरी आहे की आम्ही तुमच्या देशामध्ये गैरकानूनी पद्धतीने शिरलो आहे, पण आम्ही इथे एका चांगल्या कामाच्या इराद्याने आलेलो आहे. चांगलं काम, आणि ते पण तुम्ही भारतीय लोक कराल? चांगलं काम करणं आम्हा हिंदुस्थानी लोकांच्या नसा नसात शिरलेला आहे. अच्छा, तर सांग घुसखोरा की तू कोणतं चांगलं काम करायला आमच्या देशात शिरला आहेस? कर्नल साहेब, काय तुम्ही तुमच्या देशातल्या वजीर आलमला शिव्या देऊ शकता? कधीच नाही. तर कृपा करून तुम्ही आमच्या जंगलातल्या राजाला घुसखोर अजिबात म्हणू नका बरं. यांचं इथे येण्याचं कारण जर तुम्हाला सांगितलं ना, तर तुम्हाला तुमच्याच वाक्यांची लाज वाटेल. अरे फालतूचं बोलू नको. आधी सांग की तुम्ही आले कशाला आहात आणि तुमचं नाव काय आहे? मी सांगतो आहे. माझं नाव बजरंगी भाईजान आहे. तुमच्या देशातली ही नाजूकशी मुलगी खेळता खेळता चुकून आमच्या देशात आली आहे. हिला हिच्या घरी सुरक्षित पोहोचवून देण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे. काय तुम्ही लोक खरे बोलत आहात? बजरंग बलीची शपथ, मी कधी खोटं बोलत नाही. हे ऐकून मेजर आपल्या मनातला आवाज ऐकून म्हणाला, माफ कर मित्रा, तुला ओळखायला माझ्याकडून चूक झाली आहे. तू अल्लाहचा नेक बंदा आहे बजरंगी भाईजान. माणुसकीच्या नात्याने मी तुझी मदत नक्की करेल. तुम्ही पण मला माफ करा मेजर, कारण आम्ही पण पाकिस्तानाला वेगळ्याच नजरेने बघतो. पण आज माहिती झालं की सर्व पाकिस्तानी खराब नाही आहेत. हो मेजर, तू पण देवाचा माणूस आहेस. हे लोक बोलत असतात तेव्हाच मुन्नीचे लक्ष गाडीत पडलेल्या पेपरवर जाते, ज्यामध्ये मुन्नीच्या हरवल्याची खबर त्यात छापलेली असते. मुन्नी बजरंगी भाईजानला इशाऱ्याने पेपर दाखवते. पेपरमधील मुन्नीचा फोटो बघून शेरसिंग मेजरला म्हणतो, हे बघ मेजर, हा असेल माझ्या सच्चाईचा सबूत. माकड, तू गाडी व्यवस्थित कर, मी पेपर वाचतो तोपर्यंत. मग मेजरने पेपर हातात घेऊन मुन्नीच्या हरवल्याची खबर बघून त्यातील तिच्या घरातला पत्ता माहित करून घेतला. बजरंगी भाईजान, मुन्नीला तिच्या घरी सोडून देण्यासाठी तू माझी गाडी घेऊन जाऊ शकतोस आणि मुन्नीच्या घरचा पत्ता या पेपरमध्ये आहे. धन्यवाद मेजर, तू खरंच खूप चांगला माणूस आहेस. आपली काळजी घे बजरंगी भाईजान. थोड्याच वेळात बल्लू गाडी ठीक करतो व मग तिघे मिळून गाडी घेऊन मुन्नीच्या घराकडे निघतात. मुन्नी दूरूनच आपले घर बघून बजरंगी भाईजानला इशारा करते व आपले घर दाखवते. तेव्हा बजरंगी व बल्लू दोघेही खुश होतात. मुन्नीचे आईवडील मुन्नीला बघून खुश होतात व तिला आपल्या मिठीत घेतात. तेव्हा बल्लू म्हणतो, आम्ही भारतीय आहोत. मुन्नी खेळता खेळता आमच्या देशात आली होती आणि आम्ही इथे तिला सोडायला आलो आहे. आपका बहुत बहुत शुक्रिया जी. धन्यवाद म्हणायचंच आहे तर बजरंगी भाईजानला म्हणा, कारण यांच्यामुळेच मुन्नी इथपर्यंत पोहोचू शकली आहे. शुक्रिया बजरंगी भाईजान. धन्यवाद नको म्हणू बहीण, हे तर माझं कर्तव्य होतं. ठीक त्याच वेळेला पाकिस्तानी आर्मी तिथे येते. बजरंगी, तू चारही दिशेने ताब्यात आलेला आहे. स्वतःला आमच्या हवाले करून टाक. कर्नल, मी एक भारतीय सिंह आहे.
मी येतो पण आपल्या मर्जीने आणि जातो पण आपल्या स्वतःच्या मर्जीने. मग शेरसिंग हमला करून कर्नलला घायल करून तिथून पळून जाऊ लागतो. तेव्हा पाकिस्तानी आर्मीचे सर्व बंदुके शेरसिंगवर निशाणा लावतात. तेव्हा कर्नल म्हणतात, नाही, कोणीही गोळी नाही चालवणार. मला हा घुसखोर जिवंत पाहिजे. मग पाकिस्तानी आर्मी शेरसिंगचा पाठलाग करतात. पळता पळता दोघे फार थकलेले असतात, पण तरीही ते दोघे हिंदुस्थानच्या सीमेजवळ आलेले असतात. बल्लू, ते बघ, आपल्या हिंदुस्थानची सीमारेषा. काही करून आपल्याला तिथे पोहोचावं लागेल. भाईजान, आपली सीमारेषा दूर आहे. मी अजून जास्त नाही पळू शकत. तुम्ही तुमचा जीव वाचवा. जा, लवकर चालले जा आणि आपल्या सीमेच्या अंदर चालले जा भाईजान. लवकर चालले जा भाईजान. नाही बल्लू, सोबत आलो आहे तर सोबतच जाऊया. मी तुला असा सोडून इथे नाही जाऊ शकत. थोडीशी हिंमत कर, चल माझ्या सोबत. भाईजान, जर तुम्ही माझ्यासाठी थांबले तर हे आपल्या दोघांना मारून टाकतील. माझ्या मरणाने जंगलात कोणाला काही फरक नाही पडणार. पण तुम्ही राजा आहे. तुमची सर्वांना गरज आहे. तुम्हाला जिवंत राहावं लागेल, म्हणून तुम्हाला इथून जावं लागेल भाईजान. जा. बल्लू, हे हिंदुस्थानातल्या कुत्र्यांना सुद्धा नाही मारू शकत. मी तर सिंह आहे. तू घाबरू नको. मला शपथ आहे बजरंग बलीची, मी तुला घेऊनच जाणार इथून. महाराज, तुम्ही मला इथून कसे घेऊन जाणार? मी तर चालू पण शकत नाही. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. तू लवकर माझ्या पाठीवर बसून जा. बल्लू शेरसिंगच्या पाठीवर बसतो आणि शेरसिंग बल्लूला आपल्या पाठीवर घेऊन हिंदुस्थानच्या बॉर्डरकडे पळतो. मग बॉर्डरच्या एकदम जवळ आल्यावर पाकिस्तान आर्मीने पसरवलेल्या जाळ्यात ते दोघे फसतात. जाळ्यात फसताच पाकिस्तानी आर्मी त्यांना घेराव घालते. काय म्हटलं होतं तू की तू एक हिंदुस्थानी सिंह आहे? येतो पण आपल्या मर्जीनेच आणि जातो पण आपल्या मर्जीनेच, हेच म्हटलं होतं ना तू? पण तू विसरून गेला की हे पाकिस्तानची जमीन आहे. इथे जो कोणी आपल्या मर्जीने येतो तो जातो आमच्याच मर्जीने, आणि आमची मर्जी आहे की तू सरळ जहन्नुम मध्ये जाशील. मेजर, तू धोक्याने आम्हाला तुझ्या जाळ्यात अडकवलं आहेस, म्हणून बाजी तुझ्या हातात आहेस. मला माहिती आहे की तू मला मारून टाकशील, पण मी मरण्याच्या आधी तुझ्यासोबत एक बोलू इच्छितो. तुला काय म्हणायचं आहे ते मी चांगल्याच पद्धतीने ओळखतो. तू आम्हा लोकांकडे तुझ्या जीवाची भीक मागशील. नाही मेजर, आम्ही हिंदुस्थानी लोक मरणाला नाही घाबरत. आम्ही हिंदुस्थानी लोक हसून मरणाला आपल्या गळे लावतो. अच्छा, तर मग माझ्याशी काय बोलायचं आहे तुला? हेच, तू जर गोळी चालवशील तर माझ्या छातीवर चालव, माझ्या पाठीवर वार करू नको. साथियो, यांना भारतीय असल्यावर खूपच जास्त गर्व आहे. याला गोळीने छन्नी करून टाका. तेव्हा रिटायर मेजर तिथे येतो. थांबा, हा अल्लाहचा बंदा आहे आणि याला मारणं खूप मोठा गुन्हा आहे. काय मूर्खासारखं बोलत आहे मेजर? हा घुसखोर अल्लाहचा बंदा कसा काय असू शकतो? तेव्हा मेजर कर्नलला बजरंगी भाईजानचे पाकिस्तानमध्ये येण्याचे कारण सांगतो. हा आपल्या देशातल्या एका लहान मुलीला तिच्या घरापर्यंत सोडायला आला होता. हा तर शांतीचा दूत आहे. मेजरचे बोलणे ऐकून सर्व भावुक होतात. बजरंगी, आम्ही तुला नाही मारू शकत, कारण तू अल्लाहचा बंदा आहे. जा, आपल्या देशात इज्जतने जा. बजरंगी व बल्लू हिंदुस्थानच्या सीमेकडे जात असतात तेव्हा मामू, मामू, मुलीचे आवाज ऐकून बजरंगी मागे वळून बघतो तर तो आवाज मुन्नीचा असतो. मामू, मामू. मुन्नीला बोलताना बघून बजरंगी खुश होऊन तिला आपल्या जवळ घेतो. मग भावून होऊन हिंदुस्थानच्या सीमेकडे जाऊ लागतो. मुन्नी व सर्व पाकिस्तानी बजरंगीला हसत हसत आनंदाने विदा करतात. शेरसिंग जंगलात पोहोचल्यावर सर्व प्राणी खुश होतात. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.